कीर्तन काल्याचं आहे, दुविधा अशी आहे. सगळं चरित्रही मी सांगू शकेल, पण सगळं चरित्र सांगितलं तर लोक म्हणतील एवढा मोठा बाबा इतक्या महागात गाडीत बसून आला, पेमेंट घेऊन गेला, पण कीर्तन सोडता येत नाही, नाव लावलं आंतरराष्ट्रीय. आणि हे नाही सांगितलं तर पुन्हा लोक म्हणतील काय डोक्याचा भाग नाही. मग कीर्तनकाराला ताडतम्य असावं. कोणत्या कीर्तनाला प्रासंगिक कीर्तनाचं स्वरूप दिलं गेलं पाहिजे. काल्याचं जरी असलं किती टक्के त्याच्यावरती प्रकाश टाकला गेला पाहिजे, किती हे तितकंच महत्त्वाचं आहे. विठ्ठला असो. आजच्या दिवशी 23 फेब्रुवारी 1878 वार शनिवार दुपारी 2 वाजता संत श्री गजानन महाराज शेगावच्या पावनभूमीवरती प्रकट झाले. 30 वर्षाचं वय होतं असं सांगितलं जातं आणि दिगंबर अवस्था होती त्यांची. गजानन महाराज या माघ कृष्ण सप्तमीला म्हणजे त्यांच्या या प्रकट दिनाला 23 फेब्रुवारी 1878ला जेव्हा शेगावला पहिल्यांदा आले ना, तेव्हा देवीदास पातुरकर नावाचे कोणी सदग्रहस्थ होते. त्यांचा मठ किंवा घर, त्यांच्या त्या मठाच्या घराच्या बाहेर लोकांनी जेवण केलेल्या उष्ट्या पत्रावळ्या टाकलेल्या होत्या. का तर त्यांच्या घरामध्ये ऋतुशांतीचा कार्यक्रम चालू होता. आणि तिथे योगीराज श्री संत गजानन महाराज शेगावमध्ये पहिल्यांदा प्रकट होऊन भर उन्हामध्ये या दुपारच्या वेळेला त्या पत्रावळीचे ते शीत वेचून खात होते. हे सगळ्यात पहिले कोणी पाहिलं माहिती आहे का? बंकटलाल अग्रवाल, 1855 जन्मतारीख, आणि दामोदर पंत कुलकर्णी. त्याच्यानंतर भास्कर पाटील, पितांबर, हे असे भरपूर भक्त त्यांचे आहे. पण इतकं सांगायला वेळ नाही आहे. मी पेमेंट घेतो पण माझं पूर्ण पैसा वसूल असतं, पूर्ण सॅटिस्फॅक्शन करून जातो मी लोकांचं पूर्ण. कीर्तन सुनने के बाद में दिल गार्डन गार्डन होना चाहिए, नहीं तो उपयोग काय आहे. कीर्तन ज्यांच्या बद्दल ठेवलं त्यांच्याबद्दल जर का ऐकायला आपल्याला भेटत नसेल, विश्वकर्मा जयंतीचं कीर्तन ठेवलं, लोकांना पत्ताच नाही विश्वकर्मा महाराजांची माहितीच नाही. आता करावं तर काय करावं बाबा. अरे थोडं तरी आपण समाजाकडनं काही घेतो तर समाजाला आपण समाधान. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, 38 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये तुकाराम महाराज म्हणाले चित्ताला जर का समाधान असेल तर 20 सुद्धा माणसाला मारित नाही म्हणले बरं का. आणि माणूस जर का घाबरला, बिन इशारी साप बी चावला माणसाला, लक्षात येते का? विषारी साप जर का चावला तर मरतं माणूस. मरल ना का नाही मरत? इकडं मरतंय ना. हां, विषारी साप जरी चावलं तर मरतंय ना, आणि बिन इशारी चावलं तर नाही मरत ना. पण हे आपल्याला ओळखता येत आहे का? इशारी चावला का बिन इशारी? हापकूनच माणूस मरतय ना. आणि आता कसं होईल मग? पण समाधान जर का असलं चित्ताला, मला काही होणार नाही, देव तारी त्याला कोण मारी. हां, लक्षात येत आहे का? ज्याला देव ज्याला तारतो त्याला कोणी मारू शकत नाही म्हटले बाबा. आणि म्हणून बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी, त्या बंकटलालचं वय 22-23 होतं तेव्हा, कारण 1855चा त्यांचा जन्म आहे. आणि 1878ला 22-23 वर्षानंतर गजानन महाराज पहिल्यांदा त्या पत्रावळीवरचे शीत खाताना दिसले. 22व्या आणि 23व्या वर्षी एखाद्या मनुष्यातल्या संतत्वाला ओळखण्याची जी अध्यात्माची दृष्टी आहे ती बंकटलाल अग्रवालांना प्राप्त झालेली होती. प्रत्येकाला डोळे असतात, पण तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये सत्तेचा धूर आहे. थोडं आणखीन आलं पाहिजे, थोडं शिल्लक आलं पाहिजे. काही माणूस सोबत नेत नाही म्हटले, काहीच नेत नाही. सुकृत दुष्कृत समान समी, ते पाविजे कर्मभूमी, ते जी पडे विषयगामी, ते स्वर्गी का नरकी, सकल देहा माझी पहा हो, अतिदुर्लभ मनुष्य देहो, तयाची या प्राप्तीचा संभव तो अभिप्राव दुर्गम. एकनाथी भागवत अध्याय नंबर 2. एकनाथी भागवतामध्ये संत एकनाथ महाराजांनी सांगितलं, माणूस फक्त सत्कर्म आणि दुष्कर्म या दोनच गोष्टी सोबत नेतो, माणसाला काही सोबत नेता येत नाही म्हटलं. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय हा आहे, 22व्या-23व्या वर्षी हे कोणी संत असले पाहिजे, हे कोणी महात्मा युग पुरुष, कोणी अवतारी पुरुष असले पाहिजे, असं बंकटलाल अग्रवालाला आणि दामोदर पंत कुलकर्णीला वाटलं. परंतु दामोदर पंत कुलकर्णीचा विषय इथे थोडासा वजा मायनस. बंकटलाल हा संत गजानन महाराजांचा पहिला भक्त झाला. आणि बंकटलाल अग्रवालांनी संत गजानन महाराजाची इतकी सेवा केली की बंकटलाल अग्रवालानं आपलं राहतं घर आणि त्या राहत्या घराचा वरचा मजलाच योगीराज भगवान श्री संत गजानन महाराजाला खुला करून दिला, मोकळं साप. आणि तो तिथे सेवा करू लागला. गजानन महाराजाची मनोभावे
सेवा करता 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 बंकटलाल अग्रवालाच्या इथे गजानन महाराजांना अशा लीला केल्या की एक दिवस त्यांच्या हातामध्ये ती चिलम असायची. ते चिलम पेटवायला विस्तव लागायचा. तर शेगावमध्ये गजानन महाराज जेव्हा आले तेव्हा जानकीराम सोनार नावाचे कोणी प्रसिद्ध सद्ग्रस्त होते. ग्रंथात आहे लिहिलेलं आहे, तुम्हाला ज्यांनी वाचलंय त्यांना माहिती आहे, ज्यांनी नाही वाचलं त्यांच्या डोक्यावरून जाईल. विठ्ठला विठ्ठला जानकीराम सोनार नावाचे कोणी सद्ग्रहस्थ होते. त्यांना वाटलं का आता गजानन महाराजाची लीला आणि अवतारच वेगळा आहे ना. आता एखादा संत आहे समजा, तुम्ही आम्ही कोणी बिडी आणि गांजा पिली तर तुम्हाला आम्हाला लोक संत नाही म्हणणार. ते गजानन महाराज असा चिमटा खाली मारला जमिलं की विस्तव काढायचे. तुमचं आमचं काय सामर्थ्य नाही ना. आजकाल म्हटलंय हे ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, तोंडी तंबाखूची नळी, तोंडी तंबाखूची नळी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली पुढे भांग ओढाविली, भांग भुरका हे साधन पची पडे मध्यपान, तुका म्हणे अवगे सोंग तेथे कैसा पांडुरंग. 1171 अभंगाचा नंबर. टिया टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी, अवघावर पंग सारा पोटी विषयांचा थारा, मुद्रा लावी ती कोरुणी मान भावया अशी जणी, तुका म्हणे अयसे किती नरका गेले पुढे जाती. 1170 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बापूराव देवळडीकृत अभंग गाथा. कलियुगातला एखादा जर का म्हणला मी हरिभक्ती पारायण या मी बाबा आहे असं, मग बाबा तर मग हे सगळं धोतर आलं शर्ट आलं, पुन्हा टपरीवर उभा राहायला जमणार नाही. नुसतं उभा जरी राहिलं लोक म्हणते काय पिता का काय बाबा बिडी गिडी असं होईल ना. म्हणजे हे तुकाराम महाराज मी नाही म्हणत आहे, लक्षात येत आहे का. परंतु इकडे हे संत गजानन महाराज हे साक्षात भगवान गणपती आहे, साक्षात दत्त स्वरूप आहे. त्यांचा विषय वेगळा आहे. साधारण जीव तिथपर्यंत जाऊ शकत नाही. अहो जानकीराम सोनार रोजच्या प्रमाणे विस्तव दिला नाही. बंकटलाल अग्रवाल विस्तव आणायचा गजानन महाराज करता, गुरुदेव मायबाप समजून दिला नाही म्हटलं. आज जानकीराम सोनारानं विस्तव तर माचीची जी काडी असती ना, काडी नाही दिला म्हणले त्यानं, जाऊ दे तिकडं. माचीची काडी नुसती संत गजानन महाराजांनी बंकटलाल अग्रवालाला चिलिमावर धरायला लावली तर आपोआप चिलीम पेटली. गण गण गणात बोले बाबा मनात होले, गण गण गणात बोले बाबा मनात होले, 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 गण गण गणात बोले बाबा मनात होले, गण गण गणात बोले.
कशामुळे झालं हे असं? कशामुळे झालं? अहो हिवाळ्यानं काड्याची माचीच जर का अशी सरदली ना, तर माचीची काडी काम करीत नाही आजी, नुसतं वडा 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 वाढलं जात नाही. हे केव्हा होतं? गण गण गणात बोते बाबा मनात होते. बंकटलाल अग्रवालानं जी सेवा केली गजानन महाराजाची, ती तन्मन धनानं केली. म्हणून गजानन महाराज म्हणाले, नाही दिलं ना जानकीराम सोनारनं विस्ताव, चल माचीची काडी काढून धर या चिलमीवर, तो आपोआप चिलम पेटली. आणखीन एक भक्त झाला पितांबर सैतवाल, नाव बरोबर आहे का? अहो तो पितांबर सैतवाल संत गजानन महाराजाच्या आधीच ब्रह्मलीन झाला. कोंडोळी का काहीतरी गावाचं नाव आहे, मागे पुढे बरोबर असेल, जे असेल ते. त्या कोंडोळी, त्या कोंडोली गावामध्ये पितांबर सैतवाल नावाचा एक सद्भक्त जो गजानन महाराजांचा, त्या गावामध्ये जाऊन त्यानं असं संतत्व आणि ब्रह्मत्व प्राप्त केलं आणि गजानन महाराजाचा असा प्रसिद्ध भक्त झाला. त्या कोंडोली गावामध्ये दुष्काळामुळे एक झाड वाळलं होतं आंब्याचं. त्या आंब्याचं वाळलेलं जे झाड होतं, झाडच वाळून गेलं होतं, तर त्याला पालन पाचोळा कसला आलाय. परंतु या पितांबर सैतवाल नावाच्या गजानन भक्तानं गजानन महाराजांच्या नामस्मरणानं, भक्तीनं, श्रद्धेनं त्या वाळलेल्या आंब्याच्या झाडाची हिरवं पानं लावून दाखवली, म्हणजे उगवून दाखवली. गणगण गणात बोते अड बाबा मनात, मज हृदयी सद्गुरु जैने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. अध्याय नंबर 1 ओबी नंबर 22 ज्ञानेश्वरी. म्हणून जाण तेणे गुरु भजजे तेणे कृतकार्य होई जय. तयसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. अध्याय नंबर 1 पान नंबर 2 ओबी नंबर 25 ज्ञानेश्वरी. हृदय शुद्धीच्या आवारी आराध्य निश्चळ ध्रुव करी मग भावेसी परिवारी आपण होय. अध्याय नंबर 13 ओबी नंबर 386 ज्ञानेश्वरी. आणि अभ्यंतर लियेकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. अध्याय नंबर 13 ओबी नंबर 385 ज्ञानेश्वरी. बऱ्याच ओब्या आहे. शेवटचा भक्त, एक गाव अकोली जहांगीर. त्या अकोली जहांगीर नावाच्या गावामध्ये 1888 इसवी सन, म्हणजे गजानन महाराज प्रकट झाल्यावर 10 वर्षानं, 23 फेब्रुवारी 1878 दुपारी 2 वाजता शनिवारी श्रींचं प्राकट्य झालं. भक्तांना आश्रय दिला, दीनदुबळ्यांना तारलं, गणगण गणात बोते या मंत्राची नामदीक्षा दिली, गरीब लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला, प्रेमाचा संदेश दिला, लीला दाखवल्या, भक्ती केली, उपदेश केला, अनुग्रह दिला, तीर्थयात्रा केल्या पायी पायी. फिरता फिरता श्री योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू गजानन महाराज अकोले जहांगीर नावाच्या गावामध्ये जाऊन पोहोचले. भयंकर दुष्काळ पडलेला होता. इसवी सन 1888. जाताना एक शेत लागलं, कुठंच पाणी नाही. भास्कर पाटील नावाचे कोणी सद्गृहस्थ, त्यांचं ते शेत, आणि तिथे काही बाया वगैरे काम करत होत्या. भास्कर पाटलांची विहीर 12 वर्षापासून ती कोरडी होती. त्या गावात वारंवार दुष्काळ पडलेला असायचा. गजानन महाराज गेले, संत गजानन महाराजाला तहान लागली. भास्कर पाटलांनी स्वतः करताना काम करणाऱ्या लोकांपुरता लांब कुठून तरी पाण्याची घागर भरून आणली होती. म्हटले बाबा थोडंसं पाणी मला द्या. त्यांना वाटलं आता कोणीतरी हा भिक्षा मागणारा साधू पुरुष दिसतोय, आणि त्यांची काय चूक होती, त्यांना वाटलं आम्हालाच एवढ्या लांबून पाणी आणावं लागतं, इथं थेंबभर पाणी भेटानं झालंय, आणि या महात्म्याला कुठून पाणी देऊ. भास्कर पाटलांनी संत गजानन महाराजाचा अधिकार न जाणता त्यांना पाणी पाजण्यास नकार दिला. म्हणून सद्गुरू योगीराज परब्रह्म श्री गजानन महाराजांनी भास्कर पाटलांच्या शेतामध्ये 12 वर्षापासूनची विहीर कोरडी होती, त्या विहिरीजवळ आले, पांडुरंगाचं ध्यान केलं. महायोग पीठे तटे भीमरथ्यंवरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडितवास संनील मेघाम भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाश वरम तिष्ठिकायाम समन्यस्तपाद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाचं ध्यान केलं. हे पांडुरंगा, आम्ही तुझे लेकरं, आम्ही तुझे बारकरी. अरे लोकाला बाबा नाही जेवण तर काय तहानेनं मारतो काय? बिना पाण्याचा माणूस 3 दिवसच्या वरती जिवंत राहू शकत नाही. बिना जेवल्याचं 50 दिवस राहू शकतो. भागवतात लिहिलं. बिना, नीट ऐका बरं, बिना जेवल्याचा 50 दिवस राहू शकतो, पण
बिना पाण्याचं 72 घंट्याच्या वरती राहू शकत नाही. म्हणून बिमार असलेल्या पेशंटला सुद्धा सलाईन मधून ग्लुकोज दिल्या जातं ना का नाही दिल्या जात? मरण ना म्हणून दिल्या जात. बाबा मारतो का काय लेकर? गजानन महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला आणि भास्कर पाटलांची कोरडी असलेली विहीर ती पाण्यानं तुडुंब भरली आणि आजही ती पाण्यानं भरलेली आहे. तेव्हापासून ती आटलेली नाही. जाऊन बघा, भास्कर पाटलाच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. तुमच्यासारख्या साक्षात भगवंताला मी तुमचं असा तिरस्कार केला, मला क्षमा करा. गजानन महाराजांच्या पायामध्ये एकरूप झाला. बायका पोरं या ठिकाणी त्यांची व्यवस्था लावून शेगावला जाऊन श्रींची अंतिम श्वासापर्यंत भास्कर पाटलांनी ही सेवा केली. असं भरपूर चरित्र आहे. मी काय फार मोठा कीर्तनकार नाही. सगळं मला कसं सांगता येईल बरं? वेळेचा थोडासा अभाव आहे. विठ्ठल विठ्ठल.